शिक्षकवृंद, उपस्थित मान्यवर, पालकवर्ग आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आजच्या या पवित्र गुरुपौर्णिमे कार्यक्रमात आपले मनपूर्वक स्वागत. आजचा दिवस आपल्या जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. गुरुपौर्णिमा ही व्यास पौर्णिमा म्हणूनही साजरी केली जाते. आता कार्यक्रमाची सुरुवात महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन करून करूया. पूजनासाठी आदरणीय आर.व्ही. पाटील सर यांना मी विनंती करते. गुरुपौर्णिमा हे आपल्याला गुरुचे आभार मानण्याचे सण आहे. गुरु आपल्याला मार्गदर्शन करतात आणि योग्य मार्ग दाखवतात. गुरूंचे आपण पालन केले पाहिजे. आदरणीय मुख्याध्यापक सर्व माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव ईश्वरी रमेश कदम. आज गुरुपौर्णिमा या पवित्र दिवसानिमित्त 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती. गुरु भारतीय संस्कृतीत गुरुला खूप मोठे स्थान दिले आहे. गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वरा असे म्हणले जाते. गुरु आपल्याला ज्ञान देतात, चांगले संस्कार करतात आणि योग्य मार्ग दाखवतात. गुरुपौर्णिमा हा महर्षी वेदव्यास यांच्या जयंतीचा दिवस. त्यांनी महाभारत आणि अनेक ग्रंथांची निर्मिती केली म्हणून त्यांना आदिशूर मानले जाते. आपले आईवडील हे आपले गुरु असतात. त्यानंतर शाळेतील शिक्षकही आपले गुरु असतात. शिक्षक शिक्षणाबरोबरच शिस्त, प्रामाणिकपणा, मेहनत आणि योग्य मार्ग दाखवतात. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आपण जीवनात यशस्वी होऊ शकतो. या पवित्र दिवशी आपण गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करूया आणि त्यांच्या शिकवणीप्रमाणे चांगले विद्यार्थी बनण्याचा संकल्प करूया. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. माझे नाव गौरवी विशाल मुकाशी. नमस्कार, माझे नाव मधुरा शीतल निंबाळकर. नमस्कार, माझे नाव दीपक शरद निंबाळकर. आज आम्ही गुरुपौर्णिमेबद्दल हिंदीमध्ये गाणे म्हणणार आहोत. अपने ज्ञान की ज्योति से शिक्षा का दीप जलाते हैं. अपने ज्ञान की ज्योति से शिक्षा का दीप जलाते हैं. जो हमें आगे बढ़ना सिखाते हैं वो गुरु कहलाते हैं. वो गुरु कहलाते हैं. कभी डांट से कभी प्यार से हमारी गलती बताते हैं. जो हमें अनुशासन सिखाते हैं वो गुरु कहलाते हैं. वो गुरु कहलाते हैं. अज्ञानता का अंधेरा हटाकर ज्ञान की रोशनी फैलाते हैं. जो सत्य का मार्ग कहलाते हैं, जो वो कहलाते हैं, वो गुरु कहलाते हैं. मेहनत करना हमें सिखाते हैं. अच्छे बुरे की पहचान कराते हैं. मेहनत करना हमें सिखाते हैं. अच्छे बुरे की पहचान कराते हैं. जो हमें संस्कार सिखाते हैं, जो हमें संस्कार सिखाते हैं वो गुरु कहलाते हैं. वो गुरु कहलाते हैं. धन्यवाद. गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर, जीवनाचा खरा आधार. गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर, जीवनाचा खरा आधार. कधी मित्र, कधी मार्गदर्शक, कधी कठोर तर कधी समजूतदार. गुरु म्हणजे अंधारात प्रकाशाचा किरण. गुरु म्हणजे अंधारात प्रकाशाचा किरण. गुरु म्हणजे वाट चुकल्यावर योग्य मार्गदर्शन. गुरुच्या पायातच दडलेली सच्च्या भक्तीची सत्ता. गुरुच्या आशीर्वादानेच मिळते जीवनाला खरी दिशा. गुरु विना नाही ज्ञान, ज्ञानाविना नाही आत्मसन्मान. तेव्हाच होतो जीवनाचा उद्धार जेव्हा मिळतो गुरूंचा आशीर्वाद.
तुमच्यासारखे गुरु लाभावे हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना, म्हणून आमचा तुम्हाला मानाचा मुलगा. सर्व गुरूंना आमच्याकडून गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. माझे नाव वेदिका शंकर पाटील, इयत्ता 6वी मध्ये शिकते. मी आज तुम्हाला गुरुपौर्णिमेबद्दल 4 वेळी सांगणार आहे. ती तुम्ही शांतचित्तेने ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती. अज्ञानाचा अंधार सारा पळाला, ज्ञानाचा प्रकाश तिथे साधला, तोच माझा खरा मार्गदाता. वंदितो मी गुरु दाखवी. गुरु म्हणजेच मातीला आकार, गुरु म्हणजे जीवनाला आधार. चुका म्हणजे जो मार्ग दाखवी, त्याच्या चरणी ही मती नतमस्तक व्हावी. आयुष्याच्या वाटेवर चालताना सहाय्य केला, अडचणीच्या काळात ज्याने हात धरला, तोच ईश्वररूपी माझ्या भेटी आला. ज्याच्या कृपेने हसरा संसार माझा झाला. सर्व गुरूंना माझ्याकडून गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, मैं आज आपको गुरु पौर्णिमा बदल 4 शब्द कहना चाहती हूँ. वो आप शांति सुनिए, ऐसी मेरी नम्र विनंती है. पानी के बिना नदी बेकार है, पानी के बिना नदी बेकार है. अतिथि के बिना आंगन बेकार है, अतिथि के बिना आंगन बेकार है. प्रेम ना हो तो संगे संबंध बेकार है, प्रेम ना हो तो संगे संबंध बेकार है. और जीवन में गुरु ना हो तो जीवन बेकार है. धन्यवाद. 5वी ब मध्ये शिकते. मी आज गुरुपौर्णिमा निमित्त एक प्रार्थना म्हणून दाखवणार आहे. ती तुम्ही शांतचित्तेने ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुदेव नमः. ओम शांती शांती. एखादी चांगली गोष्ट झाली तर त्या गोष्टीला आपण पाठिंबा दिला पाहिजे, चांगल्या विचाराला आपण पाठिंबा दिला पाहिजे आणि अशाच पद्धतीचं कार्य काम आपण इथून पुढे करत राहिलं पाहिजे. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रथमतः मी व्यासपौर्णिमेच्या या निमित्तानं, गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं माझ्या सर्व गुरूंना वंदन करतो. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये गुरु असले पाहिजे आणि ते फक्त गुरु नसून तर ते सद्गुरू असले पाहिजे, चांगला मार्ग दाखवणारा पाहिजे. मग वयाने मोठा असेल आणि वयाने लहान असेल, पुरुष असेल स्त्री असेल, गरीब असेल श्रीमंत असेल, माझ्या आयुष्याला आकार देणारा योग्य मार्गदर्शन करणारा जो व्यक्ती आहे तो तुमचा गुरु आहे. शाळेत शिक्षक असेल, गरीब मित्र आई वडील असेल, एखाद्या चांगल्या गोष्टी सांगणारा तुमचा मित्र मैत्रीण सुद्धा तुमचा गुरुच आहे. वयाने लहान आहे काय मोठा महत्वाच नाही, विचार महत्वाचे. अशा चांगल्या विचारांच्या सानिध्यामध्ये राहून आपण आपल्या जीवनाची चांगल्या पद्धतीने प्रगती करण्याचा सुद्धा प्रयत्न केला पाहिजे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही सुद्धा इथून पुढं आजपासून हे पुढे बसलेल्या श्राद्धाची देखील आजपासून तुम्ही सुद्धा एक चांगल्या पद्धतीची गोष्ट रोज माझ्या हातून होईल याचा तुम्ही एक ज्याला आपण शपथ घेणं म्हणतो तो मनाशी खूप गाठ बांधायची आहे. आणि रोज एक चांगलं काम करत गेल्यानंतर नक्कीच चांगल्या विचाराला चांगल्या विचारांची पुन्हा संगत लागत असते, सुसंगत म्हणतो. तशा चांगल्या विचारांमध्ये आपण घडलं पाहिजे आणि घडत जाऊ. इतकाच तुम्हाला या सर्व विद्यार्थ्यांना एक आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं, या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आशीर्वाद देतो. नक्कीच भविष्यकाळात तुमचा उज्ज्वल असणार आहे आणि चांगल्या व्यक्तीच्या चांगल्या विचारांच्या सानिध्यामध्ये तुम्ही इथून पुढे सुद्धा राहशीला अशा पद्धतीनं अभिवचन सुद्धा उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी मंचावर असणाऱ्या मान्यवरांना देतो. आणि या कार्यक्रमासाठी आपण मला इथं अध्यक्ष म्हणून बोलवलं, सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. आता आभार प्रदर्शनासाठी कुमारी दिव्या लंगरे हिला विनंती करते. आदरणीय व्यासपीठ, आजच्या या पवित्र गुरुपौर्णिमा कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, आज बुधवार दिनांक 29 जुलै 2026 रोजी पार पडलेल्या आपल्या लठ्ठे एज्युकेशन सोसायटी सांगलीचे बळवंतराव झेले हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमधील जयसिंगपूरमधील गुरुपौर्णिमा सोहळ्याचा यशस्वीतेबद्दल आभार मानते मी दिव्या लंगरे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन करून आपण आपल्या भारतीय संस्कृतीनुसार गुरुवंदनेची परंपरा अत्यंत चैतन्यपूर्ण वातावरणात सुरू केली. आपल्या प्रास्ताविक व स्वागताच्या सुंदर शब्दातून कार्यक्रमाची पार्श्वभूमी स्पष्ट केल्याबद्दल ज्ञानेश्वरी पाटील हिचे विशेष आभार. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपले सुंदर विचार मांडणारे विद्यार्थी मनस्वी जाधव, सबीन जमादार, ईश्वरी कदम,
मधुरा लिंबाळकर, दीपल लिंबाळकर, गौरवी मोकाशी, श्रावणी लाड, स्वरा जिरगे, वेदिका पाटील, खतिजा खंडायत, भाग्यश्री बामणे, प्रिया नलवडे, शुभ्रा भोसले, शिवन्या कुलकर्णी, आरोही सायगाव, अंजली घाटके, शांभवी मानगावे, अंकिता नरदे, स्वस्तिका गणवाडे यांचेही खूप खूप आभार. आजच्या कार्यक्रमाला आपले अमूल्य मार्गदर्शन लाभले आणि अध्यक्षीय मनोगतातून आम्हा सर्वांना मोलाचे विचार दिले त्याबद्दल आदरणीय पर्यवेक्षक श्री आर व्ही पाटील सर यांचेही मनपूर्वक आभार. आजच्या संपूर्ण कार्यक्रमाचे अत्यंत सुंदर सूत्रसंचालन सान्वी कांबळे आणि आयमन नदाफ यांनी केले त्याबद्दल त्यांचेही विशेष आभार व आम्हाला या सर्व गोष्टी करण्यासाठी परवानगी देणाऱ्या शिक्षक प्रतिनिधी सौ एस मानगावे टीचर यांचेही खूप खूप आभार. तसेच या कार्यक्रमाला उपस्थित राहून सोहळा यशस्वी करणाऱ्या सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मित्र यांचेही मनपूर्वक आभार मानते. आपल्या सर्वांच्या कार्यक्रमामुळे आजचा हा गुरुपौर्णिमेचा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप आभार.